नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. नमस्कार, मी राजश्री ताम्हनकर. शब्दसुरांची गुंफण ह्या आमच्या कार्यक्रमात आम्ही तुमचं स्वागत करतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि आजच आपलं हिंदू नववर्ष सुरू होत असतं. आणि हाच तो दिवस ज्या दिवशी 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र परत आले आणि त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या. रस्त्यांमधून रांगोळ्या रेखाटलेल्या होत्या आणि यावरनच आपल्याला कळतं की आपला आवडता राजा जेव्हा परत येतो त्यावेळेला नागरिकांनी आपला आनंद उत्साह व्यक्त करण्यासाठी ही गुढी ही निशाणी म्हणून उभारलेली होती. तर अर्थातच ह्यावरून समजतंय की गुढी उभारणं म्हणजे संपूर्ण कुटुंबानी एकत्र येणं, आनंद साजरा करणं आणि नवीन वर्षाचा जल्लोष करून नवीन वर्ष आरोग्यपूर्ण सुख समाधानाने जाईल ह्या इच्छेने त्या गुढीची पूजा करणं. तर प्रत्येकाने आज सकाळीच गुढी उभारलेली असेल, जी संध्याकाळी आपण परत उतरवतो. गुढीची छान आरती करतो, त्याला छान नैवेद्य दाखवतो आणि खरं बघायला गेलं तर आपलं एकमेकांशी असलेलं नातं यातून निश्चितच प्रकट होतं, मायेचा ओलावा त्यातून झरत असतो. तर असा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि त्यानिमित्त केलेली कविता ही आपण अशा ह्यानी बघणार आहोत की ह्या कवितेमध्ये गुढीचा जो संच आहे म्हणजे गुढीसाठी वापरल्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रतिकात्मक आपल्याला काय शिकवून जातात ह्याचा अंदाज आपल्याला काही बांधता येतोय का, त्याविषयीची ही कविता आहे. ऐकूया गुढीची कविता. एक गुढी हो सजवू आयशी, आनंद पटजणू तिजवरती. एक गुढी हो सजवू आयशी, आनंद पटजणू तिजवरती. रसाळ मधुर गाठी समती, वाणी असू दे प्रत्येकाची. साथ असू दे आरोग्याच्या, हिरव्या कडवट निंबाची. साथ असू दे आरोग्याच्या, हिरव्या कडवट निंबाची. गंधित माला सुमनांची ती, प्रसन्न ठेवो चित्तासी. घालू त्यावर भांडे पालथे. घालू त्यावर भांडे पालथे, नको वाच्यता दुःखाची. घालू त्यावर भांडे पालथे, नको वाच्यता दुःखाची. सामावून हो घेऊ सकला, वृत्ती असू दे एकोप्याची. अशी असू दे उन्नत काठी. अशी असू दे उन्नत काठी, उंच मान हिंदुत्वाची. अशी असू दे उन्नत काठी, उंच मान हिंदुत्वाची. हिंदू नववर्षाची झळको, निशाणी सुंदर घरोघरी. निशाणी सुंदर घरोघरी. तर गुढीपाडव्याच्या अशाच तुम्हाला कवितेतून सुंदर शुभेच्छा. आणि शब्दसुरांची गुंफण म्हणजे एक कविता आणि एक गाणं या आपल्या नियमाप्रमाणे गुढीच्याच एका कवितेला आपल्याला सगळ्यांना परिचित असलेली चाल छान चपखल बसली. त्यामुळे त्याच चालीत गुढीची कविता राजश्री तुमच्या समोर सादर करते. ऐकूया. स्वाभिमानाची ही काठी, असे सन्मानाची गाठी. पुष्पकुसुमांची माला, कडुनिंबाचा तो पाला. असे रेशमी हे वस्त्र, अति नक्षीदार पात्र. सुवासिक उदबत्ती, तबकात पंचारती. अहो खिरीची ही वाटी, तिच्या नैवेद्यासाठी. प्रेम भऱ्या भेटी गाठी, निव्वळ प्रेमाच्या हो पोटी. विसरू मनीची ती आढी, उभारूया आपण गुढी. स्नेह भरी आरोग्याची, चैतन्याची, उत्साहाची. खूपच गोड. आणि आरोग्याचा मंत्र म्हणून आज मला परत सगळ्यांना सांगावंसं वाटेल की गुढी उतरायच्या आधी त्यातल्या कडुनिंबाचं एक तरी पान छोट्याशा साखरेच्या पदकाबरोबर म्हणजे गाठीच्या पदकाबरोबर नक्की नक्की खा, विसरू नका. कारण आपल्याला माहितीये कडुनिंब हा सतत आपल्या वापरात येत नाही,
पण रक्तशुद्धीकर आहे. आता जो ऋतू बदलतो आहे, उन्हाळा वाढत चाललेला आहे आणि त्वचेसाठी अत्यंत चांगला असा आयुर्वेदातला हा एक समजला जाणारा कडुनिंबाचा वृक्ष आहे आणि म्हणूनच कदाचित कडुनिंबाचं पान हे प्रत्येकाने प्रसाद म्हणून खावं आणि प्रसाद म्हणला की आपण कंटाळा आणि आळस करत नाही. तर कडुनिंबाचं पान नक्की खा आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.